बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ स्पंजी मेंदूवडा खायची इच्छा आहे? मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी ताज्या नारळाची चटणी बनवूया. ताजा नारळ लहान तुकड्यांमध्ये कापून मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे फुटाणे, 1 लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून वाटून घ्या. तुम्हाला चटणी जशी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घाला. आता चटणीला फोडणी टाकूया. एका कढईत थोडासा तेल गरम करा. त्यात थोडी चणा डाळ, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या टाकून फोडणी तयार करून घ्या. तडका चटणीवर टाकून मिक्स करून घ्या. चला आता मेंदू वडा बनवूया. उडद डाळ आधीच स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवली होती. आता त्यातील पाणी काढून अगदी थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या. जास्त पाणी घालू नका, नाहीतर पीठ पातळ होईल आणि वड्यांना आकार देणं कठीण होईल. आता हे पीठ साधारण 2 मिनिटे चांगलं फेटा, त्यामुळे हे हलकं आणि फुगलेलं होईल. मी पिठामध्ये थोडासा कांदा, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर हे स्किप करू शकता. पीठ तयार झालं आहे का हे पाहण्यासाठी थोडंसं पीठ पाण्यात टाका. जर लगेच वर तरंगलं तर पीठ अगदी तयार आहे. आता वडे बनवूया. प्रत्येक वेळी पीठ घेण्यापूर्वी हात पाण्यात बुडवा, त्यामुळे पीठ हाताला चिटकणार नाही. तेल चांगलं गरम करून मध्यम आचेवर वड्यांना आकार देत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. जर हाताने वडा बनवणं कठीण वाटत असेल तर तुम्ही स्टीलचा झारा वगैरे असतो किंवा चमचा असतो त्याने पण तुम्ही वडे टाकू शकता, पण मला हातानेच सोपं वाटतं. तुम्ही इथे बघू शकता बाहेरून किती क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ वडे आपले तयार आहेत. मी इथे लाकडाचं उलथणं घेतलेलं आहे. ह्या प्रकारे हे तुम्ही वडे बनवू शकता किंवा चहाची चाळणी असते स्टीलची त्यानेही, किंवा छोटा चमचा किंवा झारा असेल तर त्यानेही तुम्ही इझिली वडे बनवू शकता. फक्त वडे बनवत असताना जो पण तुम्ही चमचा किंवा स्पॅच्युला वगैरे वापरत आहात त्याला थोडंसं पाणी लावून हळूहळू वडे टाकून घ्यायचे आणि मध्यम आचेवरच क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. हे वडे एकदम क्रिस्पी होतात. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ स्पंजी मेंदू वडे तयार आहेत. गरमागरम मेंदू वडे नारळाच्या चटणीसोबत सर्व करा. ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा.